हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण जाणून घेणार आहोत जय एकादशीला काय सेवा करायच्या आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर त्याच्यासाठी काय सेवा करायच्या, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. हा दिवस श्री हरी विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला जय एकादशी साजरी केली जाते. ध्रुव पंचांगानुसार जय एकादशी शनिवारी 8 फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती मिळते, त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. जय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष उपाय देखील केले जातात. आणि धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने जातकांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने मृत्यूनंतरही भूत पिशाच योनीत जावे लागत नाही आणि पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळही मिळते. ध्रुव पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 संपेल. अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी जय एकादशी साजरी केली जाणार आहे. जय एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे शुभ मानली जातात. आणि पारण वेळ आहे 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत करणाऱ्या द्वादशी तिथीला 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:04 ते 9:17 या वेळेत व्रत करता येईल. आणि आता आपण जय एकादशीची पूजा पद्धत पाहणार आहोत. जय एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, गंगेचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करावे, यानंतर विष्णूचे ध्यान करून उपवासाचे व्रत घ्यावे. एक छोट्या पाठावर कपडा हातरून त्यावरती लक्ष्मीनारायणची मूर्ती स्थापन करा. विष्णू आणि देवी लक्ष्मीला फळे, पिवळी फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण करा. आणि या दिवशी विष्णूंना तुळशी आणि तीळ अर्पण केले जातात. यानंतर विष्णूंचा बीज मंत्र ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचाही तुम्हाला नामजप करायचा आहे. विष्णूंची चालीसा वाचायची आहे. विष्णू सहस्त्रनामाचे हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे. आणि शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करायची आहे तुम्हाला. आणि पारण करण्यापूर्वी ब्राह्मणाला अन्न देऊन दान करावे. नंतरच तुम्ही हे व्रत करू शकता. जय एकादशी दिवशी तुम्हाला काय उपाय करायचे आहे ते देखील मी आता तुम्हाला सांगते. जय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य विधीपूर्वक पूजा करावी. लक्ष्मी आणि नारायणासमोर तुपाचा दिवा लावावा. असे मानले जाते की लक्ष्मीची आणि विष्णूची एकत्र पूजा केल्याने जीवनातील प्रगतीचे अडथळे दूर होतात. आणि तुळशीचं काय महत्त्व आहे, तर तुळस हे जगाचे स्वामी श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीची पाने अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करणेही शुभ मानले जाते. या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा आणि विष्णूंच्या मंत्राचा नामजप करावा. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असा तुम्हाला नामजप त्या दिवशी करायचा आहे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते असेही मानले जाते. तर या दिवशी तुम्हाला जय एकादशीच्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचाचे पठण करावे. असे केल्याने सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात आणि जीवनात सुख येते असेही मानले जाते. तर आता दानाचे काय महत्व आहे या दिवशी, तर ते देखील मी तुम्हाला सांगते. जय एकादशीच्या दिवशी तुम्ही धान्य, कपडे, फळे, गूळ आणि तीळ इत्यादींचे दान करू शकता. या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू, केशर, खीर किंवा पिवळी फळे यांसारखी पिवळी मिठाई विष्णूला दान करू शकता. असे केल्याने घरात सुख शांती मिळते असेही मानतात. आणि या दिवशी तुम्हाला गायीचीही सेवा करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला गायीला घास द्यायचा आहे. गायीची देखील पूजा करायची आहे. असे केल्याने श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मार्गातील जे काही अडथळे, संकटे असतील तर ते देखील दूर होतात. तर जर तुम्हाला पितृदोष असेल
त्यासाठी काय सेवा करायची, तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला संक्षिप्त भागवत गीतेचंही तुम्हाला पारायण करायचं आहे. असं केल्याने तुमचा जो पितृदोष असेल तो हळू कमी होऊ लागतो आणि जे काही घरात अडचणी येतात किंवा भांडणं कंटिन्यू होत असतील, कंटिन्यू घरात सतत आजारपण येत असेल, तर त्याबाबतही भरपूर असा फरक पडतो असं म्हणतात. आणि तुम्हाला गरजूंना देखील या दिवशी दान करायचं आहे. असं म्हणतात, की जेव्हा आपण एखाद्या गरजवंतूंना काहीतरी देतो, तर तेव्हा खरंच आपल्या पितरांचाही आपल्यावरती आशीर्वाद राहतो. मुके प्राण्यांना देखील आपण या दिवशी काही ना काही घास द्यायचा आहे. असं केल्याने आपला पितरांचा आशीर्वाद खूप प्रमाणात आपल्यावरती राहतो. हे सगळं झाल्यानंतर ना तुम्हाला श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे, की आमच्या पितरांना सद्गती द्या, त्यांचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू द्या. त्यांना सुखी ठेवा असं श्री हरी विष्णूंनाही प्रार्थना करायची आहे. जेव्हा असं म्हणतात, की आपण आपल्या पितरांसाठीही काही सेवा करतो ना, तर ते सुद्धा आपल्यावरती खूप प्रभावशाली असते आणि त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आशीर्वाद राहतो. पुरतं इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.